भगवान विष्णूंना हळद खूप प्रिय आहे. त्यामुळे हळदीच्या काही उपाय गुरुवारी अधिक प्रभावी मानले जातात. हळदीचे उपाय केवळ नशीब उघडण्याचे काम करत नाहीत, तर आर्थिक स्थिती मजबूत करतात. जन्मपत्रिकेत गुरुची स्थिती मजबूत करण्यासाठी हळद देखील खूप प्रभावी मानली जाते. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असेल किंवा एखादे कामात बराच काळ अडकले असेल तर तांदळाला हळदीचा रंग लावा आणि लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा. असे केल्याने अडकलेला पैसा लवकर मिळतो. खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर बुधवार किंवा गुरुवारी गणपतीला हळकुंडाचा हार अर्पण करा. असे केल्याने कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात. शनिवारच्या दिवशी गोमूत्रामध्ये हळद मिसळून आपल्या हाताने 5 बोटांचा ठोंबऱ्यावर एक लांब सडक पट्टा काढावा. यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाह करण्यासाठी गुरुवारी घरात हळदीचे पाणी शिंपडले पाहिजे. हा उपाय केल्याने केवळ भगवान विष्णूच नव्हे तर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वास्तु दोषही दूर होतात. जर तुमच्या लग्नामध्ये विलंब होत असेल किंवा लग्नाच्या गोष्टी बिघडत असतील तर तुम्ही विशेषतः गुरुवारी पाण्यात 1 चिमूटभर हळद घालून आंघोळ केली पाहिजे. हळदीची माळ भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी फक्त विष्णू किंवा देवगुरु बृहस्पती या मंत्राचा जप करण्यासाठी हळदीच्या माळेचा वापर करा. असे केल्याने हा मंत्र लवकरच सिद्ध होईल आणि तुम्हाला या दोन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील. 2 चिमूटभर हळद पाण्यात मिसळून त्याने आंघोळ केली तर गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच करिअरमध्येही यश मिळते. पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिळा लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि बोलण्यात कौशल्य येते. गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्या खोल्यांच्या कोपऱ्यात हळद शिंपडा. यामुळे वास्तुदोष दूर होतात. जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपतीला हळद लावल्यानंतर स्वतःच्या कपाळावर लावा. हे आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात. जर घराच्या सीमेवरील भिंतीवर हळदीची रेषा बनविली तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. जर गुरु दुर्बळ असेल तर हळदीच्या माळेने गुरु बृहस्पतीचे मंत्र किंवा नारायण मंत्राचा जप करावा. याने एखाद्या व्यक्तीला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होते.